ही अचानक स्टाफ रूम मध्ये? बहुतेक काहीतरी शंका विचारायची असावी. हॅलो सर. हॅलो मॅम. सर ॲक्च्युली मला ना एक शंका होती. एक टर्म मला कळतच नाहीये. प्लीज तुम्ही एक्सप्लेन कराल? हाँ बोल ना. सर अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे आपण एखादी गोष्ट जर खरेदी केली तर त्या गोष्टीची जी काही कॉस्ट असते तिला अपॉर्च्युनिटी कॉस्ट बोलतात, राईट? नाही नाही नाही, त्याचा अर्थ थोडा वेगळा होतो. म्हणजे बघ, एखादी वस्तू तू 100 रुपयाला घेतलीस, चला, शेवटी अभ्यासाला लागली म्हणायची. चांगलंय. आणि अभ्यास करून हिला प्रश्न पडतायत हे अजूनच चांगलंय. खरं म्हणजे तेच महत्वाचं असतं. ज्योतीचा आगाऊपणा जरा जास्तच वाढत चाललेला दिसतोय. काहीतरी करावं लागणार आहे मला. हा स्वराज त्यामुळेच नाराज झाला नसेल ना? अहो, चहा प्यायला खाली थांबला नाही तुम्ही? काय झालं, मूड नाहीये का आज? दुकानात खूप वर्कलोड होतं का? स्वराज, काय झालं, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? दुकानात काही प्रॉब्लेम झालाय का? तसं असेल तर तुम्ही मला सांगू शकता. म्हणजे मन मोकळं केलं तर तुम्हाला पण जरा शांत वाटेल ना. हा नेमका काय विचार करतोय हे समजायलाच हवं. पण हा काही बोलतच नाहीये. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू. पण मी एक बोलू का? म्हणजे रोज तुम्ही हसत खेळत येता, आज असे शांत शांत आहात, चांगलं वाटत नाहीये. म्हणजे काळजी वाटते तुमची, बघवत नाहीये. ठीक आहे, तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल सांगण्यात तर नका सांगू, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी चहा ठेवते, इच्छा झाली की घ्या. प्रीती, मला कळत नाहीये काय चाललंय ते. काहीतरी विचित्र वाटतंय मला. काहीतरी काहीतरी चुकीचं चाललंय असं वाटतंय. पैठणी नवीन. खरं तर ना दुकानात काय आहे आणि काय नाही ते बघायला पाहिजे. म्हणजे मग तसं नवीन काहीतरी आणता येईल ना. ज्योती, खूप उशीर झालाय, राहू दे काम. हा अहो काका, मी एवढं आवरते आणि मग जाते. अगं हो, पण राहिलेलं उद्या कर ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ काका, मी करते ना सगळं. आणि काय आहे, पुरुषोत्तम काकांनी इतका विश्वास टाकलाय माझ्यावर, तर मला हे काम केल्याशिवाय चैन नाही पडणार, आणि तेही नीट. हे बघ, तुला काही मदत पाहिजे का? मी करू का काही मदत? नाही नाही, तुम्ही निवांत घरी जा, मी करते सगळं. नक्की? हो काका. हे बघ, एक काम कर, मी वॉचमनला सांगून जातो. तुला काहीही लागलं ना तर त्यांना सांग. हा हो, नीट जा. हो हो. ताईचा फोन. हा ताई, बोल. ज्योती, अगं आई आहे का? आईला फोन दे ना, तिचा फोनच लागत नाहीये. अगं ताई, मी अजून दुकानातच आहे, मला उशीर होणार आहे थोडा. अरे, एवढा उशीर झालाय आणि अजून तू दुकानातच आहेस? हो, जरा काम होतं महत्वाचं, आणि नवीनच जॉईन झाले ना, तर मग असतं काम थोडं. अच्छा, बरं बरं, ठीक आहे. मी कीर्तीच्या फोनवर फोन करते, ठीक आहे? बरं बरं, चालेल, मी ठेवते. हा.
दीपचा फोन. हा वहिनी, बोला ना, काही प्रॉब्लेम आहे का? दीप, अरे इतका उशीर झालाय तरी ज्योती अजून दुकानातच आहे. बहुतेक बाबांनी तिला जरा महत्वाचं काम दिलंय आणि ती पण ते पूर्ण करण्यासाठी धडपडतीये बिचारी. नवीन आहे ना, मला असं वाटतंय की तिला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. बाबाच म्हणत होते म्हणून म्हटलं. वहिनीने स्वतःहून मला फोन केला आणि इनडायरेक्टली माझ्याकडून मदतही मागताय. क्या बात है. वहिनी मला हळूहळू माफ करताय वाटतं. हॅलो दीप, काही करू शकता येईल का? वहिनी, टेन्शन नॉट. मी आहे ना, मी आत्ताच्या आत्ता दुकानात जातो. हा वहिनी वहिनी वहिनी, एक मिनिट. एक अडचण आहे. काय काय अडचण आहे? आणि तुम्हाला माहिती आहे ना, मी बाबा दुकानात असताना दुकानात जात नाही. बाबा जसे तिथून निघाले. अरे बाबा आलेत घरी, तू जा. बाबा घरी आले मग काही टेन्शन नाही. वहिनी 0 मिनिटात दुकानात पोहोचतो. हा ठेवा फोन.